मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं ना, तिथे कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यांनी केवळ एक फॉर्मॅलिटीज म्हणून तुम्हाला तिथे बोलवलेलं असतं. अशा ठिकाणी जाऊन आपण स्वतःचंच महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट त्या व्यक्तीला विचारूच नका. तुम्ही जर त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला सर्व काही सांगेल. आपल्या आयुष्यात आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असं काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत ना, त्यांना एक वेळ तरी नक्की पश्चाताप झालाच पाहिजे. आपल्या जीवनातून जेव्हा आपल्या जवळची माणसं आपल्यापासून लांब जायला लागतील, तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा आता पूर्ण झालेल्या आहेत. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहायला शिका. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा लोक आपल्याला मागे खेचायला लागतील ना, तेव्हा समजून जा आता आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. कारण जेव्हा आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचतो ना, तेव्हाच लोक आपल्याला मागे खेचायला येतात. तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल. कधीकधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो. जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही, तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला तितकं महत्त्व देणार नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ कसे आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, अपेक्षा हीच खरं दुःखाचं मूळ कारण आहे. संघर्ष कधीही वाया जात नाहीत, फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ना, ते देखील गमावून बसतात. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात ना, त्या सोडवणं आपल्या हातात नसतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव आपल्या हातात आहे. आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत, तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही. आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही, तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, फळं वाहता, न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र मनात शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल की नाही जमणार. काही गोष्टींच्या न मिळण्यानेच आयुष्यात समाधान प्राप्त होत असतं. जिथे चूक नसेल तिथे माफी मागू नका आणि जिथे तुमचा आदर केला जात नाही तिथे कधीही परत जाऊच नका. तुम्ही ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सुद्धा सिद्ध करावं लागतं. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठीमागं सारं जग उभं असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर आपण एकटं पडलो तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मित्रांनो, आपणास हे प्रेरणादायी विचारमंथन आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.